त्या सामन्याला सुरुवात होते। द्वितीय फेरी तर एक सामना आपल्याला या क्षणी पाहायला मिळणार आहे। तसेच यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच काळेश्री कान्हे मोडकवाडी तसेच आई झोलाई वालोपे या दोन संघांमध्ये असणार आहे। तरी दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार दिला जात आहे। काळेश्री कान्हे मोडकवाडी तसेच आई झोलाई वालोपे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे। सामन्याकडे वळतोय। सामना चालू असलेला पिटलेवाडी विरुद्ध BR वेदकोट या दोन संघांमध्ये एक अनुभवी चढाईपट्टू पिटलेवाडी संघाकडून 11 नंबर जर्सी परिधान केलेला त्यास प्रत्युत्तर दाखल एक 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू ज्याने मागील 2 वर्षांमध्ये सुरेख कामगिरी करत आपल्या संघाला सेमीफायनल तसेच फायनलमध्ये देखील पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तो हा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू। श्री जय हनुमान सेवा मंडळ शंकरवाडी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपण या मैदानावरती भव्य 65 किलोच्या कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे एक चढाई आपल्याला पाहायला शंकरवाडी गावचे ग्रामस्थ प्रमोदजी लोटेकर इथे उपस्थित आहेत। तरी आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे। प्रमोदजी लोटेकर
पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलतोय. चालू असलेला सामना म्हणजेच बिटलाई पिटलेवाडी त्याचप्रमाणे BR बेतकोंड या दोन संघांमध्ये सामना आपण पाहतोय. तो म्हणजेच पिटलेवाडी विरुद्ध BR बेतकोंड या दोन संघांमध्ये सुरेख लढत चालली आहे. त्याचप्रमाणे या पुढील होणारा सामना असणार तो म्हणजेच काळेश्री काने मोडकवाडी त्याचप्रमाणे आई झोलाई बालकते आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार देण्यात येत आहे. हा सामना संपताच आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. काळेश्री काने मोडकवाडी आई झोलाई बालकते. आजच्या दिवसामध्ये एकूणच 13 संघ आपण खेळताना पाहतोय. त्याच 13 संघ सुरुवात होती. चालू असलेला सामना म्हणजेच बिटलाई पिटलेवाडी विरुद्ध BR बेतकोंड या दोन संघांमध्ये एकूण 9 गुणांची आघाडी ठेवली. ती म्हणजेच BR बेतकोंड या संघाने आपल्याकडे 9-11-2 अशी मध्यंतरपर्यंतचं गुणफलक असणार आहे. एक अनुभवी चढाईपटू 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाईसाठी. त्यास प्रत्युत्तर दाखल एक नवोदित खेळाडू मंगेश असणार आहे, ज्याने यावर्षी कुमार गटात अतिशय सुरेख खेळी करत चिपळूणमध्ये नाव कमवले. तोच हा मंगेश चढाईसाठी असणार आहे. आजच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी भरघोस अशी कामगिरी त्याच खेळाडूंचं कौतुक करत होतो आणि त्या खेळाडूने 1 गुण प्राप्त केला. लगेच आपल्या नावाला साजेशी अशी खेळी करून दाखवत तो हा मंगेश सुरेख. त्याच प्रत्युत्तर दाखल पिटलेवाडी संघाकडून हा चढाईपटू आणि सुरेख पकड पाहायला मिळते ती आपल्याला वेतकोंड या संघाकडून. पुन्हा एकदा तो चढाईपटू म्हणजेच मंगेश 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. या पुढील होणारा सामना काळेश्री काने मोडकवाडी तसेच आई झोलाई वालोपे आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार तिसरा पुकार मिळताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. द्वितीय फेरीतील दुसरा सामना म्हणजेच काळेश्री काने मोडकवाडी त्याचप्रमाणे आई झोलाई वालोपे आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. हा सर्व अट्टहास कोणत्या स्पर्धेसाठी तर या स्पर्धेसाठी म्हणजेच जय हनुमान सेवा मंडळ शंकरवाडी तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ शंकरवाडी हनुमान जन्मोत्सवानिमित्त ह्या भव्य दिव्य अशा आपण 65 किलो वजनी गटाच्या स्पर्धा पाहतोय. त्याच स्पर्धेची आपण पारितोषिके पाहूया. प्रथम पारितोषिक असणारे जे म्हणजेच 10,000 व रोख रक्कम. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे लास्ट 5 मिनिट सामन्याचे गुणफलक असणारे ते म्हणजेच BR बेतकोंड 13 तसेच पिटलेवाडी संघ 2 गुण. एकूण 11 गुणांची बढत असणार आहे ती म्हणजेच BR बेतकोंड या संघाकडे. बघूयात कोणता संघ विजयी ठरतोय व मेडल. त्याचप्रमाणे आपण इथे प्रत्येक दिवसाचा मानकरी म्हणजे पहिल्या दिवसाचा मानकरी दुसऱ्या दिवसाचा मानकरी त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवसाचा मानकरी जो खेळाडू या स्पर्धेमध्ये या 3 दिवशी सर्वोत्तम खेळ करेल त्या खेळाडूला आपण त्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करणार आहोत. त्यासाठी विशेष पारितोषिक असणार ते म्हणजेच आकर्षक चषक व टी-शर्ट असणार आहे ते म्हणजेच प्रत्येक दिवसाचा मानकरी यासाठी. त्याप्रमाणे वैयक्तिक पारितोषिके असणार आहेत ती म्हणजेच उत्कृष्ट पकड. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे लास्ट 4 मिनिट्स. वैयक्तिक पारितोषिके असणार ती म्हणजेच उत्कृष्ट पकड उत्कृष्ट खेळाडू तसेच उत्कृष्ट चढाई यांकरिता देखील टी-शर्ट असणार आहे. यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच काळेश्री काने मोडकवाडी आणि आई झोलाई वालोपे या 2 संघांमध्ये आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार देण्यात येत आहे. हा सामना संपताच आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. द्वितीय फेरीतील दुसरा सामना म्हणजेच काळेश्री काने मोडकवाडी त्याचप्रमाणे आई झोलाई वालोपे या 2 संघांमध्ये. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजेच या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी सहभाग घेतला. त्या सर्व संघांमध्ये जो
संघ संयमी, शांत आणि एक चांगल्या खेळीचा आपल्याला खेळी करून दाखवेल त्या संघाला एक शिस्तबद्ध संघ म्हणून घोषित केले जाणार आहे. त्या संघासाठी आकर्षक चषक असणार आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. काळश्री कान्हे मोडकवाडी त्याचप्रमाणे आई झोलाई वालोपे आपल्या खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार आहे. Point. सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. Point.